नमस्कार, मी अशू. आय एम अशू कुकिंग चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत सावजी पद्धतीने केली जाणारी मसाले आलू किंवा बटाट्याची झणझणीत अशी रस्सा भाजी. पुलके असो की पुऱ्या असो किंवा कुठल्याही प्रकारच्या पोळ्या असो, त्यासोबत आपली सर्वांच्या आवडीची असते ती म्हणजे मसाले आलूची रस्सा भाजी. तर आपण त्याचीच रेसिपी बघणार आहोत. रेसिपी खूप छान आहे, तर पूर्ण बघा. आणि त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आलूची रस्सा भाजी करण्यासाठी मी इथे 4 मध्यम आकाराचे आलू घेतलेले आहे. ते आपल्याला छान असे चिरून घ्यायचे आहे. तुम्हाला हवे तसे तुम्ही काप करून घेऊ शकता. आलू चिरून मी पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण भाजीला लागणारं वाटण बनवून घेऊया. सर्वप्रथम वाटणाकरिता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यात मी 1 चमचा तेल घालणार आहे. तेल गरम झालं की त्यात आपल्याला एक मोठा उभा चिरलेला कांदा घालून घेऊया आणि मस्त असं मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे. अधेमध्ये कांदा परतवत राहायचा आहे. कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे. आता आपण त्यात 1 चमचा खोबऱ्याचा कीस घालून घेऊया आणि छान असं परतवून घेऊया. दोन ते 3 मिनिटं छान असं परतवून झालेला आहे आणि वाटण्यासाठी मसाला तयार झालेला आहे. हे थंड झाल्यावर मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. मिक्सर मध्ये बारीक करत असताना थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे. त्यामुळे मऊ अशी पेस्ट तयार होते. जास्त पाणी टाकलं की जाडसर पेस्ट तयार. आता भाजी करण्याकरिता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यात आपण 1 वाटी तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. तेल गरम झालं की त्यात आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरे आणि सोबतच घालायचं आहे तेजपान. आता त्यात आपल्याला 3 बारीक चिरलेले कांदे घालायचे आहे. सावजी पद्धतीमध्ये केल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कांदा वापरला जातो. आता हे छान असं परतवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं छान असे कांदे तेलामध्ये होऊ द्यायचे आहे. कांदे हलके गुलाबी झालेले आहे. आता त्यात आपल्याला घालायचं आहे आलू आणि छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आलू कांद्यामध्ये छान असं शिजू द्यायचं आहे. झाकण झाकून 5 मिनिटं मध्यम आचेवर शिजू द्यायचं आहे. 5 मिनिटं झालेले आहे. झाकण उघडून बघूया. आलू अजूनही शिजलेले नाही आहे. आता आपण त्यात घालणार आहोत आला लसूण जिऱ्याची पेस्ट आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. दोन ते 3 मिनिटं आला लसणाची पेस्ट छान असं परतून झालेली आहे. आता त्यात आपण कांदा खोबऱ्याचं केलेलं वाटण घालणार आहोत आणि छान असं परतवून घेणार आहोत. छान असं 2 ते 3 मिनिटं परतवून झाल्यावर लगेचच आपल्याला 1 चमचा तिखट घालायचा आहे. पाव चमचा हळद घालायचा आहे. पाव चमचा धनेपूड घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असा मसाल्याला तेल सुटू द्यायचं आहे. आता त्यात जे वाटण केलेलं होतं त्यात आपण थोडंसं पाणी घालून घेऊया आणि तोच पाणी आपण भाजीमध्ये घालूया आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता त्यात 1 ग्लास पाणी घालून घेऊया आणि झाकण झाकून 10 मिनिटं मध्यम आचेवर शिजू द्यायचं आहे. मी इथे टमाटर घातलेलं नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता. आम्ही सावजी भाज्यांमध्ये टमाटर घालत नसतो. तर आता 10 मिनिटं झालेले आहे. बघा मस्त असे आलू शिजलेले आहे. आता शेवटी आपण घालणार आहोत
अर्धा चमचा सावजी गाडा मसाला आणि कोथिंबीर घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपली तर्रीदार मस्त अशी पुरीसाठी किंवा पोळीसाठी लागणारी आलूची रस्सा भाजी किंवा मसाले आलू तयार झालेले आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच चमचमीत झणझणीत रेसिपी घेऊन। तोपर्यंत थँक्यू।